दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को पायलट सुमित सब्रवाल यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मुंबईतील पवई परिसरात सुमित सब्रवाल राहायला होते। त्यांच्या घरी 88 वर्षीय वडील एकटेच राहतात। टेक ऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता। लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्याने सांगितलं होतं, पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातला। सुमित याच्या पश्चात त्यांची बहीण आणि 2 भाचे असा परिवार आहे। बहिणीला ही माहिती मिळताच ती दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालेली आहे। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। देवेंद्र, सौरभ, अहमदाबाद येथे जी विमान दुर्घटना झालेली आहे, या दुर्घटनेमध्ये जे को पायलट आहेत सुमित सब्रवाल यांचा देखील मृत्यू झालेला आहे। आणि सुमित सब्रवाल जे आहे ते पवईतल्या याच इमारतीमध्ये राहत होते आणि त्यांचं कुटुंब देखील या ठिकाणी राहत होतं। आता जी माहिती मिळते त्यानुसार फक्त त्यांचे वडील आता इथे राहतात आहे आणि हा धक्का जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांना बसलेला आहे। आणि आपण पाहतो की या संबंध परिसरावरती शोककळा पसरलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्तही काही प्रमाणामध्ये या सगळ्या इमारतीमध्ये पाहायला मिळतो। शेजारी असतील किंवा त्यांचे जे आप्तेष्ट नातेवाईक असतील, स्वाभाविक आहे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे ज्या पद्धतीचा हा सगळा विमान अपघात झालेला। आणि यामध्ये या को पायलट असलेल्या सुमित सब्रवाल यांचा मृत्यू झालेला आहे। ही जेव्हा फ्लाईटने उड्डाण केलं होतं त्याच्यापूर्वी सुमित सब्रवाल यांनी त्यांच्या वडिलांशी बातचीत केली होती आणि त्यावेळेस त्यांनी असंही सांगितलं होतं, जी माहिती शेजाऱ्यांकडून किंवा इथल्या लोकांकडून मिळते त्यानुसार, की मी आता फक्त हेच माझं उड्डाण असेल, यानंतर मी तुमच्या सोबतच कायमचा राहायला मुंबईमध्ये येईल अशा पद्धतीची देखील माहिती मिळते। मात्र आपण बघतोय की हे या विमान दुर्घटनेमध्ये या सुमित सब्रवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता त्यांच्या पश्चात त्यांचे वडील आहेत, त्यांची बहीण आहे आणि बहीण देखील दिल्लीवरून निघालेली आहे त्यांच्या वडिलांच्या भेटीसाठी। आणि त्यानंतर सुमित यांचे वडील असतील, बहीण असेल, हे गुजरातला रवाना होणार आहेत। ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या सगळ्या संबंध परिसरावरती शोककळा पसरलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सौरभ, देवेंद्र, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।